सदा लवावे सत्कर्म योगी वय वाढवा म्हणून सज्जना ब्राह्मणाच्या हातून कथा करून घ्यावी म्हणजे आपल्या पितराला काय होतं, आपल्या पितराला मुक्ती भेटते. पितराला मुक्ती देण्याचं काम श्रीमद भागवत कथा करतं आणि श्रीमद भागवत कथा पितराला मुक्ती देण्याचं काम करत असल्यामुळे मुक्ती देण्याचा अधिकार भगवान कृष्ण परमात्म्याचं उद्धाराची कथा करण्याचं माध्यम हे ब्राह्मण सांगितलं. ब्राह्मणाने कथा करावी आणि मृत आत्म्याचा उद्धार करून घ्यावा म्हणून शास्त्र असं सांगतं की ते उद्धाराचं भागवत आहे. सज्जन हो असो शब्द येऊ लागले, इथं कुणीतरी मृत आत्मा आहे, त्याचा उद्धार होणं गरजेचं आहे. मग गावातल्या लोकांना विचारलं, माझा भाऊ कसा गेला माहिती का? लोकांनी सांगितलं, म्हणले तुझ्या भावाच्या अंगावर निखारे टाकले आणि याच घरामध्ये त्याला जाळून आणि आमच्या घरावरती गावातल्या प्रत्येक जीवावर आशीर्वाद राहणार आहे आणि त्यांची कृपा आपल्यावरती राहणार आहे. हे चंद्र आणि सूर्य असेपर्यंत सत्य अनुभव घ्या, बाप्पाचा अनुभव घ्या. बाप्पाचा अनुभव घेतल्यानंतर तुम्हाला प्रचिती जीवनामध्ये जर काही अडचण आली ना, फक्त तुम्ही त्यांचं स्मरण करा. काय होतं माहिती का, बाप्पाने मी देव आहे कधी दाखवलं नाही. बाप्पाने मी देव आहे असं कधी दाखवलं नाही, कारण देव आहे म्हणून जर दाखवलं असतं ना तर आपला बघण्याचा नजराना बदलला असता. सज्जना हो, प्रापंचिक जबाबदारी सांभाळून, पारमार्थिक जबाबदारी सांभाळून भगवंताच्या पायाजवळ लीन होणं एवढी सोपी गोष्ट नाही. पण जसं स्वामी समर्थाचं भीत आहे ना की मी तुझ्या, तसं सज्जन हो, माझे वडील माझ्या आणि समग्र गावाच्या पंचक्रोशीच्या पाठीशी आहेत. घाबरायची गरज नाही, म्हणून कुणाला हात पसरून मागायची गरज नाही. एक महात्मा आपल्याला बोलते, सज्जन हो, ही बाप्पाची कला होती. म्हणून पुन्हा एकदा सांगतो की आपल्याला कुठल्याही प्रकारची कमतरता पडणार नाही. आपण सुखी समाधानी आनंदी जीवन त्यांच्या कृपाशीर्वादाने जगणार आहोत, जगत राहणार आहोत. फक्त एकच काम करायचं की आपली अनन्य श्रद्धा त्यांच्यापाशी ठेवायची आणि अनन्य श्रद्धा त्यांच्यापाशी ठेवून आपण त्यांची सेवा करायची. हाच एक भाव या श्रीमद भागवत कथेमधून सांगतो. कथा संपलेली आहे. तात्या चला तात्वरी करा. हरे नमः, हरे नमः, हरे नमः.